नमस्कार, मैं जूली तिवारी हर समय आपके साथ न्यूज़ चैनल में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। अंबरनाथ में पानी संकट पर शिवसेना उम्मीदवार का फूटा गुस्सा, पानी नहीं दे सकते तो हम आंदोलन करेंगे। अंबरनाथ के वार्ड 10 से शिवसेना के उम्मीदवार विकास हेमराज सोमेश्वर ने क्षेत्र में आगे बढ़ रही पानी की समस्या को लेकर कड़ा आक्रोश व्यक्त किया। उन्होंने कहा कि पिछले 15-20 दिनों से लोगों को ठीक तरह से पानी नहीं मिल रहा है और प्रशासन सिर्फ आश्वासन देकर लोगों को परेशान कर रहा है। उन्होंने बताया कि पहले इस क्षेत्र में पानी की समस्या कभी नहीं थी, लेकिन कुछ बिल्डरों द्वारा नई इमारतें बनाकर पुराने पानी के प्रवाह में बदलाव करने से स्थिति बिगड़ गई। नई बिल्डिंगों को पानी देने के लिए जो लाइनें खींची गई है, उससे पुराने घरों तक पानी का दबाव कम हो गया है। विकास सोमेश्वर ने कहा कि लोगों ने हमें चुनकर भेजा है ताकि उनकी समस्याएं हल हो, न कि बढ़े। आज भी नागरिक पानी के लिए भटक रहे हैं और अधिकारियों को इसकी कोई परवाह नहीं है। उन्होंने यह भी कहा कि जहां मुख्य लाइन में ही पानी का प्रेशर नहीं है, वहां सिर्फ नई लाइन डालने से समस्या का हल नहीं होगा। उन्होंने प्रशासन को यह बात लिखित में दी। विकास सोमेश्वर ने चेतावनी देते हुए कहा कि अगर 3-5 दिनों में पानी की समस्या का समाधान नहीं किया गया तो हम पानी पुरवठा कार्यालय के सामने बड़ा आंदोलन करेंगे। जब तक पश्चिम क्षेत्र के लोगों को पर्याप्त और नियमित पानी नहीं मिलता, हम पीछे नहीं हटेंगे। उन्होंने यह भी बताया कि वार्ड के बांद्रापाड़ा इलाके में लोगों को सिर्फ 15-20 मिनट के लिए ही पानी मिल रहा है, वह भी कम दबाव में, जिससे उन्हें सीधा भेदभाव बताया। अंत में उन्होंने प्रशासन को निशाने पर लेते हुए कहा कि लोग सालों से परेशान हैं, आप या तो पानी दो या फिर आंदोलन के लिए तैयार रहो। मागील 15-20 दिवसापासून यांच्याशी तोंडी बोलणं चालू होतं की वांद्रापाडा सुभाषवाडी विभागामध्ये रात्री पाणी येतोय, कधी 10ला येतोय, कधी 11ला येतं, कधी 2ला पाणी येतोय। तर त्या पाणीचा टायमिंग यांना चेंज करण्यासाठी साहेबांना आम्ही एक पत्र दिलं। साहेबांचं असं म्हणणं आहे की पाणी ज्याप्रमाणे टाकीची लेवल होईल त्याप्रमाणे आम्ही तिथं पाणी सप्लाय करतो। पाणी तिथं सुभाषवाडीला येतो, मात्र ते आमचं टायमिंगचा चेंजेसचा आपल्याला चेंज करण्यासाठी मी एक पत्र यांना आज एक पत्र दिलं आहे। दुसरी गोष्ट, फातिमा चर्चचा मागचा परिसर, जसं सीजर अपार्टमेंट आहे, रवी निवास आहे, फातिमा शाळेच्या बाजूला डेव्हिड विला आहे, लंबोदर अपार्टमेंट आहे, काव्या अपार्टमेंट आहे आणि ओमसाई अपार्टमेंट आहे, या सगळ्या बिल्डिंगमध्ये आपल्या मनाप्रमाणे ते लोक पाणी सोडतात। पाणी आलं तर 10-15 मिनिट पाणी येतो, त्यानंतर पाणी देखील बंद होतो। पाण्याचा प्रॉब्लेम तिथं अतिशय भयंकर आहे। लोक एक दिवस सोडून एक दिवस तिथं टँकरचा वापर करतायत। तर एवढं पाणी आपल्याकडं पुरवठा असून टँकरचा वापर का करताय, यासाठी प्रश्न करण्यासाठी देशपांडे साहेबांना भेटलो। तर देशपांडे साहेबांचं म्हणणं आहे की पाणी व्यवस्थित येतोय। जर पाणी इथं बसून त्यांना समजतं की पाणी व्यवस्थित होतंय, पण ग्राउंड लेवलला पाणी येत नाही। त्यासाठी त्याने शेकोगोरे साहेबांना फोनवर त्यांनी सांगितलं की तिथं जाऊन तुम्ही परिस्थिती बघा। एखादा नेता आणि तोच नेता बिल्डर आहे, त्यांनी एक जागेवर बिल्डिंग बांधलेली आहे, तिथं पाण्याचा मात्र प्रॉब्लेम नाही। आपली बिल्डिंग विकण्यासाठी लोकांचं पाणी त्या नेत्याने खाल्लंय। आजपासून ते आपण 5-6 वर्षपूर्वी गेलो तर तिथं पाण्याचा समस्या कधीच नव्हती, पण एखाद्या बिल्डर स्वयंघोषित नेता यांनी तिथं बिल्डिंग बांधली आहे आणि ते बिल्डिंग बांधल्यानंतर तिकडचं पूर्ण पाणी त्यांनी स्वतःकडे वळवून घेतलं आणि या लोकांना ज्यांना पाण्याची गरज आहे त्यांना त्रास दिलाय। आणि तोच माणूस आज परत बाहेर पडलाय की आम्हाला तुम्ही निवडून द्या। अरे तुम्ही 10-10 वर्ष त्यांना पाण्यासाठी तुम्ही वंचित ठेवलं आहे। आज त्यांना तुम्ही बोगस लाईन मारून देत आहेत। त्या लाईनमध्ये ज्या MGPची लाईन आहे त्यामध्ये पाणीच नाही आहे, तर तुम्ही पाण्याची लाईन मारून देऊन काय करणार आहे? मेन प्रॉब्लेम काय की पाणी कुठून आपण देऊ शकतो, पण ते पाणी कुठून देणार त्याचा विचार न करता लोकांची दिशाभूल तिथं चाललेली आहे। तर त्यांचा पाणीचा पुरवठा कशाप्रमाणे वाढवण्यात येईल त्यासाठी तर मी देशपांडे साहेबांना एक पत्र दिलं आहे। जर येणाऱ्या 2 दिवसात, आज तारीख आहे 3, उद्या 4 आणि परवा 5, या 2 दिवसात तिथं जर पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही तर 5 तारखेला आचारसंहिता आहे, आम्हाला मान्य आहे, पण लोकांचा न्याय मागण्यासाठी आम्ही इथं रस्त्यावर येणार। MGP कार्यालयासमोर आम्ही धरणे आंदोलन करणार आहे। येणाऱ्या 2 दिवसात जर पाण्याची समस्या तिथं सोडवली नाही तर 5 तारखेला आम्ही स्वतः इथं येणार आणि इथं यांच्यासमोर जोपर्यंत पाणी देत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही।
लोकांना त्या विभागामध्ये अक्षरशः 15 ते 20 मिनिटच पाणी येतोय आणि पाणी आला तर त्याचं प्रेशर कमी आहे. आपण वाल्वेंना विचारलं तर त्यांचं म्हणणं आहे का चांदेकर हा पूर्ण पाणी ईस्टमध्ये फिरवतोय. तर या चांदेकरलाही यांना मी सांगू इच्छितो या तुमच्याद्वारा पत्रकारांच्या द्वारा, तर तो पाणीचा पाईप आमच्या वेस्टमधून जातं एवढं लक्षात ठेवा. जर वेस्टवाल्यांना तुम्ही पाण्यासाठी, ते साहेब चांदेकर ते ईस्टवाल्यांचे आहेत, ईस्टवाल्यांना पूर्ण पाणी मुबलक पाणी देण्यासाठी जर वेस्टवाले तुम्ही वांदे करणार तर तो पाण्याचा पाईपलाईन आम्ही फोडण्याशिवाय राहणार नाही, एवढं लक्षात ठेवा. तो आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर. तब तक के लिए मुझे दीजिए इजाज़त. धन्यवाद.